नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सह्याद्री अकॅडमी स्पोर्ट्स वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे आजच्या पिढीला तायक्वांदो, किक बॉक्सिंग व स्केटिंग शिकणे महत्त्वाचे आहे. खरे तर मुलींच्या बाबतीत बघायला गेले तर तायक्वांदो, किक बॉक्सिंग हा खेळ स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. सह्याद्री स्केटिंग तायक्वांदो अकॅडमी स्पोर्ट्स रुकडी माणगाव यशस्वी वाटचालीची 11 वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल पंचगंगा चौक, नागोबा मंदिर हॉल रुकडी येथे केक कापून अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या वेळी रुकडी गावचे माजी उपसरपंच शामुवेल लोखंडे बोलत होते. अतिग्रे गावची कन्या सायली प्रकाश सूर्यवंशी हिने दिल्ली येथे झालेल्या CBC नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सिल्वर मेडल व लातूर येथे झालेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात व 55 किलो खालील वजनी गटात ब्रॉन्झ मेडल मिळवून यश संपादन केल्याबद्दल अतिग्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सायली सूर्यवंशी हिचा 26 जानेवारी रोजी भव्य स्वरूपात सत्कार घेण्यात आला. तसेच 2 वर्षांमध्ये झालेल्या राज्य व राष्ट्रीय खेळांमध्ये ज्या खेळाडूंनी यश मिळवले त्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांचे व मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी काही खेळाडूंनी आपली साहसी प्रात्यक्षिके करून दाखवली. अशी ही चांगली, धाडसी व निर्व्यसनी पिढी घडवण्याचे काम सह्याद्री अकॅडमी करत आहे. या अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परीट, सचिव आश्लेषा परीट, प्रशिक्षक यासिन मुल्ला यांचे या सर्वच यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे रुकडी व रुकडी पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमास रुकडी गावचे माजी उपसरपंच शामुवेल लोखंडे, पत्रकार रोहन साजने, संजय खोत, परीट समाजाचे अध्यक्ष विठ्ठल परीट यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आभार अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परीट सर यांनी मानले. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी संतोष कांबळे.